भाग्यजाचे विशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन सोनृपे वसविला श्री उर्वशीचे गिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. आजचा आपला समास आपल्या स्वभावावर आहे. पटकन मनामध्ये विकल्प येतो. चांगला विचार मनामध्ये यायला आपल्याला खूप मनाची तयारी करावी लागते. विकल्प मनात अशासाठी येतो की त्याला खात्री नसते ना, त्यामुळे सारखंच वाटतं होईल ना विसा मिळेल ना. मेडिकल होती 4 दिवस आधीपासून तयारी चालली होती, मिळेल ना विसा. कारण काय माहिती काय सारखे विकल्पच मनामध्ये, खात्री वाटतच आहे. व्यवहारामध्ये असंच चालतं. आणि ही विकल्पाची जी गोष्ट आहे ती आपली कल्पनेतून आलेली असते. काय घडणार आहे माहिती नसेल तर चांगली कल्पना करायला काय हरकत आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला कामधेनू कल्पवृक्ष असं सगळे विषय दिलेले आहेत की तुम्ही असं समजा ना की आम्ही मस्तपैकी कल्पवृक्षाखालीच बसलो आहोत. करू ती कल्पना आपली सत्यातच येणार आहे आणि चांगली कल्पना करा. पण करू ती कल्पना म्हणजे विकल्प मनात आला की गडबड. आपण नेहमी गमतीनं गोष्ट सांगतो की एखादा थकलेला जीव वाहनातून चालला आहे आणि त्याच्या मला तर आत्ता कोणी थंडगार पाणी दिलं तर किती बरं होईल. आणि होताच कल्पवृक्षाखाली, त्यामुळे मिळालं पाणी मिळालं असं वाटलं आत्ता कोणी आपल्याला मस्तपैकी खायला दिलं तर काय मजा येईल. कल्पवृक्षाखालीच होता, मिळालं खायला. आता कळलं ना की छान आपण जी कल्पना करतोय ती घडती आहे. मला त्याला आत्ता मस्तपैकी गादी विधी उशी मिळाली ना तर इथे छान झाडाखाली झोपेन. कल्पवृक्षाखाली मिळालं सगळं. आडवा झाला मात्र मनुष्य स्वभाव किती वाईट आहे. झाड पडलं तर पडलं. आता याला काय, हा विकल्प आहे. मनात कधी सलग चांगल्या कल्पना होत आणि घडताय ना चांगलं, मग चांगलाच मनात विचार कर ना. पण मनुष्य स्वभाव असा आहे की मनुष्य कल्पनेत रमतो आणि कल्पनेत रमल्यामुळे त्याचा गोंधळ होतो. आपण सगळे जे काही बंधनात अडकतो ना, हे असं होईल का तसं होईल का, त्या वेळेला आपल्याला सगळ्याला माहीत असतं की आपल्या कल्पना आहेत. कल्पनातनं आपण बाहेर आलो तर सगळं खरं चांगलं आहे. पण काहीतरी वेगळं विचार मनात येतो आणि आपण अशा बंधनामध्ये अडकतो. बंधनात अडकलं म्हटलं की आपल्याला त्या नळीवर बसलेल्या पोपटाचं उदाहरण नेहमी देतात की पोपटाला ज्या पकडतात ना काही फासेपारधी, त्यांची एक पकडण्याची पद्धत असते की झाडाला एक अशी हलणारी नळी लावून ठेवतात आणि ते झाडाला हलणारी नळी लावली की पोपट त्याच्यावर बसतो. पोपटाने असं पायाने त्याला पकडलं ना खाली त्याच्या की तो उलटा फिरतो नळीमुळे आणि खाली डोकं वर पाय त्याचे होतात. मग घाबरतो आणि कल्पनेने आता खरं काय आहे, पाय सोडले की संपला विषय. तुला उडता येतंय की पाय सोड, पण पाय सुटत नाहीत कारण नळी पडलं तर काय करणार. म्हणून तो त्या कल्पनेने पाय सोडत नाही आणि पाय न सोडल्यामुळे त्या नळीच्यामुळे तो बरोबर फासेपारधी त्या पोपटाला पकडतो. आपलं पण असंच होतं. नाथांची गोष्ट सांगतात, झाडाला मिठी मारून बसले नाथ आणि सगळी पंगत अडली हो. लोक पण नाथ जेवायला आल्याशिवाय पंगत कशी सुरू होणार. म्हणून तो ज्याच्याकडे जे भोजन होतं गावजेवण होतं त्याच्या मुलाला तरी पाठवून नाथांना बोलवा, पंगत थांबली. नाथ मला काय करणार, यायचं होतं पण झाड सोडतच नाही. तो नाथांना कोण झाडावं, हात सोडा, तुम्ही धरलाय झाड. तसंच आपलं झालं आहे. आपण ह्या सगळ्या धरून बसलो आहे ना आणि त्यामुळे आपण असं विकल्पात बंधनात अडकलो आहे. आपण जर मनाने स्वतःला मोकळं करून घेतलं तर आपल्याला खरं काही छान कल्पना, छान वासना ठेवायची, पण ईश्वराबद्दलची वासना ठेवायची. कल्पना करायच्या सगळ्या ईश्वराबद्दलच्या करायच्या. अशी संत आपल्याला सवय लावायला शिकवतात. आज जो आपण विकल्प समास पाहणार आहोत त्याच्यामध्ये हाच विचार समर्थाने सांगितला आहे की आधी आपण आत्तापर्यंत जो विषय पाहत होतो तसाच विषय. श्रोत्यांना शंका कशा येतात ते आज आपल्याला कळेल की श्रोतेंना एकच मुद्दा धरून बसतात. ते म्हणतात हा देह गेल्यावर पुन्हा जन्म बिन्म, ते आम्हाला पटतच नाही. कुठून येणार पुन्हा जन्म, देह जाळून टाकलेला आहे, आता कसं आला आहे पुन्हा जन्म. आपल्या पण मनात सगळ्यांच्या मनात हा विचार असतो की खरंच ही पुनर्जन्म काय भानगड आहे. हां, म्हणजे अशा उदाहरणांच्या सहाय्याने आपल्याला लक्षात येतं की अरे हे काहीतरी मागच्या जन्मातलं घेऊन आलेले आपण आहोत.
चांगल्या गोष्टी वाईट गोष्टींमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतं. किती विचारतात, साधं मेडिकल सायन्समध्ये पण आपल्याला विचारतात तुमच्या आजोबांना आजीला काही हे होतं का, दुखणं आईवडिलांना होतं का, म्हणजे त्याचा परिणाम आहे आपल्यावर असं आपल्याला दिसतं. म्हणजे त्याच कुटुंबामध्ये त्याचसाठी पुन्हा जन्म घेणं अशी जी काही एक आपल्या धर्मामधली संस्कृतीमधली समजूत आहे त्याला अजिबात बाजूला करणं नाही शक्य. तर या संदर्भात आपले जे विचार आहेत त्याचे प्रश्न या समासात विकल्प नावाखाली समर्थांनी मांडले. त्यामुळे आपल्या लक्षात येईल आता इतक्या 9व्या दशकापर्यंत आलो, आपल्या लक्षात आलं की हा काही नुसता माळ घेण्याचा ग्रंथ नाही आहे. घ्यायचे आहे माळ आपल्याला आपल्या समाधानासाठी, शांततेसाठी, आनंदासाठी, पण समर्थ अगदी वैज्ञानिक पातळीवरून आपल्याला प्रत्येक मुद्दा पटवतात. त्यामुळे आज पण आपल्याला कळेल. आपण पाहत होतो की स्थूल म्हणजे आपला जो हा देह आहे, दिसणारा देह आहे, त्याला आपण स्थूल म्हणूया. आता दिसणाऱ्या देहामध्ये मायक्रोस्कोपखाली किंवा आपण जे काही शरीराचा आतले भागसुद्धा तपासून घेऊ शकतो ते पण स्थूल देहामध्ये आलं की आपल्याला कळतं आहे. पण कितीही जरी यंत्र लावली तरी मन नाही दिसणार आहे, मर्यादेपर्यंतच आपल्याला आतल्या गोष्टी दिसणार आहेत. त्यामुळे ते जे काही दिसणारं आहे आपल्या इंद्रियांना पण दिसत नाही आहे आणि यंत्रांच्या साह्याने पण दिसत नाही, ते जे आहे ते सूक्ष्म आहे, स्थूल देह आहे. त्या स्थूल देहाच्याबद्दल आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात. अगदी आत असणारे आपल्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या गोष्टी असल्या तरीही यंत्राच्या साह्याने नेमकं तिथे काय झालं आहे, कुठल्या पेशी वाईट झालेल्या आहेत, त्या कशा काढून टाकायच्या आहेत वगैरे वगैरे सगळं आपण आता मायक्रोस्कोपखाली सगळ्या बघू शकतो गोष्टी. तर त्याही स्थूल देहामध्ये येतात कारण त्या यंत्राच्या साह्याने का होईना आपण पाहू शकतो. पण जे दिसतच नाही आहे पण आहे त्याला सूक्ष्म देह म्हणायचं. हे देहाच्या बाबतीत आपल्याला कळतं. आता जे पिंडी तेच ब्रह्मांडी, मग ब्रह्मांडामधला स्थूल देह पण आपल्याला कळतो. जी जी गोष्ट दिसते आहे, दृश्य जे जे आहे ते सगळं म्हणजे ब्रह्मांडाचा स्थूल देह. मग ब्रह्मांडाचा सूक्ष्म देह म्हणजे काय असं जर आपल्याला विचारलं तर ते अदृश्य आहे, न दिसणार आहे. मग त्याचं अंतरंग काय आहे, आपलं अंतरंग आहे. आपल्याकडे अंतःकरण पंचक असा आपण शब्द वापरतो. आपलं जे अंतरंग आहे की ज्या गोष्टी दिसत नाही आहेत पण आहेत, आपल्याला वासना आहेत, आपल्याला इच्छा आहेत, आपल्या कामना आहेत, आपल्याला भावना आहेत, या सगळ्या सुखदुःखाच्या गोष्टी आहेत. जाणीव असा शब्द वापरतो, जाणीव आहे आपल्याला. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या दिसणार नाही आहेत, पण दिसत नसल्या तरी त्या नाहीत असं आपल्याला म्हणता येत नाही आणि म्हणून त्याला आपण सूक्ष्म देह असं म्हणतो. तसं या ब्रह्मांडातसुद्धा काय आहे. पण ब्रह्मांडाचा विचार केला ते मला असं आहे की जे दिसत नाही ना ते जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे जे दिसतं आहे त्याच्यावर आपण काही उपचार करू शकतो, जे दिसतच नाही आहे त्याच्यावर असे बाहेरून उपचार देत आपणच करावे लागतात. आता भीती आहे अशी गोष्ट आहे, तर भीती घालवायचा आपल्याला विचार करायला हवं की माझी ही जी काही भीती आहे ती गेली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं पाण्याची मला भीती आहे असं आपल्याला बोलता बोलता कळतं. कधीतरी कधी मागच्या जन्मात झालं असेल ना माहीत नाही, आत्ता काही, पण स्विमिंग पूलला गेलं की भीतीच वाटते म्हणे, मला पाण्याचं भय आहे असं लोक सांगतात. ते पाण्याचं भय आहे म्हणजे काय, ती भीती दूर आपली आपण करायला हवी की अरे एवढी मुलं पोहत आहेत त्यांना काही होत नाही आहे, मला पण काही होणार नाही, मारूया उडी, असं काहीतरी हिंमत दाखवली पाहिजे, मनाने ठरवलं पाहिजे. म्हणजे भीती नावाची जी आपल्याला सूक्ष्म देहामधली गोष्ट आहे ना ती जाईल. तर असं एक 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 आपल्याला काढता येऊ शकेल. त्यामुळे परिणाम व्हायचा असेल बाहेरून अगदी संतांचा, ग्रंथांचा, आईवडिलांचा, तरी तो स्थूल देहापुरता मर्यादित आहे. हो, सूक्ष्म देहावर काही करायचं असेल ते आपल्याला करायला हवं. म्हणून ते अदृश्य आहे, दिसणार नाही आहे, पण महत्त्वाचं आहे असं आपण देहाच्या बाबतीत म्हणू शकतो. माणूस म्हटलं की दोन्ही आलं, देह पण आला आणि आत्ता म्हटलं तसं अंतःकरण पण आलं. त्या अंतःकरण शब्द वापरला की अंतःकरण पंचक अशा 5 गोष्टी त्याच्यात येणार. पण काही मंडळी अशी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे आता येणार आहे आपल्या समासामध्ये की देह संपला की सगळं संपलं. देह आहे तोपर्यंत सगळं आहे, मग करून घेऊया ना मौज मजा, हे एवढं सगळं दृश्य जगामध्ये छान छान गोष्टी आहेत तर त्याचा उपभोग घेऊया, असा काही लोकांचा दृष्टिकोन आहे. त्याला समर्थांनी या समासात उत्तर दिलं आहे की काय करायचं, तर हे जे अंतःकरण पंचक आहे ते अंतःकरण आपलं जाणीवमय आहे. अंतःकरणाला सगळ्या गोष्टी आत्ता म्हटल्या त्या वासना, कल्पना काय ज्या आहेत या सगळ्या ज्या आहेत या आपल्या वृत्ती आहेत. आणि माणूस जेव्हा शुद्धीवर असतो, म्हणजे माणसाला जेव्हा आजूबाजूचं बाल असतं, जिवंत असतो, म्हणून जिवंत असतं किंवा शुद्धीत असतो, आपण जिवंत असतो बऱ्याचदा म्हणजे नेहमी, पण आपलं लक्ष असतंच असं नाही. नेहमीचा आपला अनुभव आहे, रस्त्याने आपण चालत असतो,
चांगला उजेड पण असतो, पण तरी समोरून आपली मैत्रीण येते आणि जेव्हा हो काय हे मी तुला खून करते आहेस कुठे, आपलं लक्ष नसतं. त्या उजेड असला, जिवंत असलो, सगळं जरी असलं तरी लक्ष नावाची गोष्ट आपल्याला लागते. ती जर नसेल तर काही नाही. त्यामुळे आपण जिवंत आहोत एवढं पुरणार नाही, जेव्हा आपण जाणीवेत असतो की आपल्याला आजूबाजूचं भान असतं, काय घडतं आहे ते आपल्याला माहीत असतं, त्यावेळेला ती जी जाणीव आहे ती महत्त्वाची आहे. त्याला ती जाणीव सतेज असावी लागते. नुसतं आपल्याला जिवंत आहोत असं पुरणार नाही, तर आपण सतेज असलं पाहिजे. शुद्ध हरपली की जाणीव संपते आणि देह संपला की जाणीव नेणीव सगळंच संपतं. त्यामुळे अगदी जिवंत नाही तर आपलं लक्ष आहे, आपण शुद्ध जाणीवेत आहोत, पूर्णपणानं अलर्ट, आपल्या भाषेत सांगायचं झालं तर आपण असं पाहिजे. याच्यासाठी समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे की श्रोत्यांनी, समर्थांचे शब्द, वितंडवाद घालू नये. म्हणजे देह संपला की सगळं संपलंच असा जो श्रोत्यांनी शंका निर्माण केली, त्याला ते सांगतात की या मृत्यूनंतर, म्हणजे देह टाकल्यानंतर अंतःकरणाचं काय होतं हे काही कोणाला सांगता येत नाही. त्या ज्या आपल्या इच्छा, कामना राहिलेल्या असतात त्याचं पुढे काय होतं हे काय सांगू शकताय का? आणि त्यामुळे देह संपला की सगळं संपलं असा वितंडवाद घालू नका. याचं उत्तर आधी देऊया की या ज्या जिवंत असतानाच्या आपल्या जाणीवा आहेत, कामना आहेत, भावना आहेत, असं व्हायला होतं, असं व्हायला होतं, आता या जन्मी कठीण आहे, आता इतकं वय झालं, आता कधी हे होणार, मग राहिलं, जायचं होतं अमरनाथला पण नाही बाई जमलं, मग आता काय परत जन्म आणि जा. अशा ज्या चांगल्या पण म्हणूया की इच्छा आपल्या राहतात, असा जर विचार केला तर जोपर्यंत समर्थांनी टोकाचं उत्तर दिलं आहे, मी आपलं गमतीनं म्हणते की ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्या झाल्याच नाहीत मनासारख्या आणि आता कठीण आहे होणं असं आपल्याला वाटतं, मग त्या इच्छा भगवंत पुढल्या जन्मामध्ये पूर्ण करून घेतो. अशा प्रकारचा विचार आपल्याकडे आहे नाही, तोपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागणार आहे. त्या कामना वगैरे तर सगळं बारीकशीच गोष्ट आहे, काहीच नाही त्याचं होणार. ते काय व्हायचं ते होईल, त्याला पुन्हा जन्म लागेलच. पण समर्थाला वितंडवाद घालू नका. देह संपला की सगळं संपलं असं होत नाही. अंतःकरण पंचक नावाची गोष्ट आहे, त्याचं पुढे काय होतं याचा आपल्याला विचार करायला हवा. आणि ते जर आहे आणि त्याचं जर आपला ठोस उत्तर माहिती नाही आहे तर आत्मज्ञान होईपर्यंत, आणि आत्मज्ञान शब्दाचा अर्थ आपल्याला कळतो आहे सर्वानुभूती परमेश्वर आहे. आपण सगळे दिसायला वेगळे आहोत पण आपण सगळे ईश्वरमय आहोत, हा भाव जोपर्यंत येत नाही. आणि म्हणून प्रपंच आणि परमार्थ हे करताना संतांचा प्रपंच काही तुमच्या आमच्या इतका पण सुखी नव्हता हो. अगदी एका नाथांचा संसार उत्तम असा आपण म्हणतो, पण नाथांचा स्वतः मुलगा रागावून त्या काळात काशीला निघून गेला ना. मुलगी त्यांची नवऱ्याकडनं परत आली होती हो, नव्हतं का त्यांना सुद्धा दुःख, पण त्यांनी ते दुःख केलं नाही. कारण संतांचा प्रपंच वेगळा आणि परमार्थ वेगळा. ते प्रपंच प्रारब्धाप्रमाणे होत राहतो, परमार्थ आपल्याला करावा लागतो. असा जो काही भाव संतांचा आहे तो आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तो जेव्हा आपल्याला येईल आणि प्रपंचातल्या सुखदुःखांचा आपण आपल्या अंतःकरण पंचकावर काही परिणाम करून घेणार नाही आणि मग आत्मज्ञानाकडे वाटचाल होईल, मग आपल्याला पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म हे चक्रात सापडायला लागणार नाही. म्हणून समर्थांनी अगदी 2च वाक्यांमध्ये सांगून टाकलं की जोपर्यंत अंतःकरण पंचक आपलं आहे म्हणजे जाणीव आहे, मरेपर्यंत असतं ना. अहो मरेपर्यंत काय, ते 9व्या दिवशी आपण जातो तिथे सुद्धा कावळा शिवला नाही की काय असेल. म्हणजे अशा गोष्टी ऐकलेल्या आहेत अनेक वर्ष लहानपणापासून की तंबाखूची सवय असेल तर तिथे तंबाखू पण ठेवायला लागतो म्हणे. मग तो कावळा आता काय करावं, याला किती वासाला राहावी, आयुष्यभर व्यसन केलं हो, दारूसुद्धा अशी ठेवायला लागलेली आहे, तो काय करणार. म्हणजे ह्या ज्या वासना, ह्या अंतःकरण पंचकातल्या गोष्टी जर का देह टाकताना राहिलेच शिल्लक तर परत यावं लागतं. याबद्दल कोणाला काही खात्रीने सांगता येणार आहे का. म्हणजे आत्मज्ञान होईपर्यंत जन्ममृत्यू करावा लागला. आता हे जरी समर्थांनी वितंडवाद घालू नका आणि असं होतं असं सांगितलं असलं तर तिथे शेवटी समर्थ शिक्षक आहेत, त्यामुळे त्यांनी उपनिषदाचं त्याला उदाहरण दिलं की श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये एक मंत्र आहे, तमेव विदित्वा अतिमृत्यूम एति न अन्य हा पंथा विद्यते अनाय. आत्म्याला साक्षात जाणूनच म्हणजे आत्मज्ञान होईपर्यंतच माणूस खऱ्या अर्थानं जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटत नाही असं श्वेताश्वेतर उपनिषदाने सांगितलं आहे. हाच एकमेव मार्ग त्याला आहे. आत्मज्ञान होईल तेव्हाच या चक्रातून आपण सुटू. नरदेह हे आपल्याला एक चांगलं स्टेशन मिळालं आहे. आता इथून आपण सुटू शकतो
आपल्यावर आहे आता या अंतःकरण पंचकातलं आता उदाहरण दिलं तसं राहायचं की आता इथून सुटायचं, एवढा फक्त आपल्यासाठीच दिलेला आहे. हा विषय समर्थ आपल्याला सांगतात. आता या अंतःकरण पंचकातल्या या ज्या काही वासना भावना राहतात असं आपण म्हणतो, याचा अर्थच असा आहे की विकल्प मनात येतो की होईल का, आता नरदेह मिळाला आहे, सगळे संत आपल्याला सांगत आहेत की एवढं मोठं घबाड आपल्याला मिळालं आहे, तर आता ह्याच्यातून सुटलं पाहिजे. हे माझं हे माझं हे माझं कशाला आपण ठेवायचं, आहे सगळ्यांचं आहे असं समजून ह्याच्यातून बाहेर पडूया, असं मनात येऊन कृतीत येईल का, असा विकल्प मनात येतो. का आपल्याला जमणार बाबा, संतांचं ठीक आहे त्यांना जमलं, आम्हाला नाही बाबा जमायचं, हा विकल्प. म्हणून आपल्याला त्यांनी नावच समासाला विकल्प निरूपण दिलं आहे. पहिल्या 3 ओव्यांमध्ये श्रोत्यांनी हा प्रश्न विचारला आहे. श्रोत्यांचा एक अगदी छान प्रश्न आहे. नेहमी आपल्याला गमतीनं म्हणतात ना, आधी अंड का आधी कोंबडी, तसं विचारलं आहे. आधी स्थूल की आधी सूक्ष्म. तुम्ही स्थूल देहाचं वर्णन केलं, सूक्ष्म देहाचं अंतःकरण पंचक सांगितलं, आधी काय, म्हणजे या सगळ्या जाणीवेतून वासनेतून जन्म येतो आणि जन्मामध्ये ह्या सगळ्या वाढतात, मग आधी काय, असा प्रश्न या श्रोत्यांनी विचारला. आणि मग त्यांनी उत्तर पण दिलं की सूक्ष्म असतंच. आता आपल्याला आपला जन्म होताना उदरामध्ये जे सूक्ष्म आहे, आईच्या मातेच्या उदरातून सूक्ष्मातून मग स्थूल देह 9 महिन्यांनी येतो, त्यामुळे आधी सूक्ष्म आणि मग स्थूल असं असेल. पण त्याला समर्थ सांगतात की स्थूल नसेल तर सूक्ष्म राहील कुठे, त्या सगळ्या वासना भावना राहिला, स्थूल देह हवाच. त्यामुळे हाही प्रश्न तुमचा बरोबर नाही, आधी कोंबडी का आधी अंड, तसंच आहे ना, हे आधी स्थूल का आधी सूक्ष्म. ही गोष्ट खरी आहे की सूक्ष्मातून देह प्रत्यक्ष जन्माला येणार आहे. आईच्या उदरामध्ये 9 महिने त्या छोट्याशा ह्याच्यातून वाढत वाढत तो देह तयार होतो आणि 9 महिन्यांनी येतो. त्यामुळे आधी सूक्ष्म आणि मग स्थूल हे आम्हाला कळत आहे. पण समर्थ आपल्याला सांगतायत की स्थूल आहे म्हणून सूक्ष्म आहे, कारण सूक्ष्म काय तर हे सगळं भावना वासना वगैरे वगैरे, मग ते कधी येईल, कुठेतरी राहायला जागा पाहिजे ना त्याला, त्यामुळे स्थूल पण पाहिजे. त्यामुळे हाही तुमचा प्रश्न काही योग्य नाही आहे. त्या पहिल्या 3 ओव्यांमध्ये समर्थाने त्या श्रोत्यांच्या प्रश्नाला लगेच बगल देऊन टाकली आणि मग त्याचं वर्णन ते आपल्याला करतायत की एक लक्षात घ्या की या स्थूल देहामध्ये या सूक्ष्म गोष्टी आहेत, ज्याला आत्ता आपण अंतःकरण पंचक म्हटलं आहे, आणि ब्रह्मांडामध्ये पण हे सगळं दिसणारं जग आहे हे स्थूल आहे, आणि सूक्ष्म काय आहे आपण गेल्या वेळेला शिकलो आहे, त्याला आपण मूळ माया असा शब्द वापरला. हां, ते मूळ माया म्हणजे काय तर अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. अगदी चर आणि अचर, जिवंत असणाऱ्या सजीव असणाऱ्या गोष्टी किंवा निर्जीव असणाऱ्या गोष्टी, या सगळ्यांमध्ये ब्रह्म आहे. आपण काय विचार करतो आहे की ब्रह्मांडामध्ये स्थूल काय तर हे दृश्य जग दिसणारं सगळं, रगड माती डोंगर नद्या झाडं जे काही दिसतं आहे आपल्याला, त्या दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजे स्थूल, ब्रह्मांडाचा स्थूल देह. आणि मग ब्रह्मांडाचा सूक्ष्म देह म्हणजे काय तर या सगळ्यामध्ये ब्रह्म आहे, या सगळ्यामध्ये ईश्वर आहे. हे ब्रह्मांडाचं सूक्ष्म देह. आपला सूक्ष्म, आपल्या देहामधला सूक्ष्म भाग काय वासना भावना भय राग द्वेष, हे सगळं आपण बघितलं, हे आपलं सूक्ष्म जे दिसत नाही पण आहे. आता याला आपल्याला काढून टाकायचं आहे पिंडी ते ब्रह्मांडीनं. ब्रह्मांडामधलं सूक्ष्म काय तर या सगळ्या चर अचर गोष्टी आहेत त्या सगळ्या ब्रह्म आहेत. मग आपलं सगळं काय जे काही अंतःकरण पंचकातल्या गोष्टी आहेत त्या ब्रह्ममय करून टाकूया, म्हणजे आपलं काम झालं, असा खरा म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडीचा अर्थ. पण ही गोष्ट अवघड आहे. प्रत्येक नरदेह घेऊन आलेला असू दे का जीव जंतू असू दे, त्याला ह्या सगळ्या आहारशय्या भयमैथुनांच्या आहे ना, जरा जरी लाश शिरला आपण त्याच्यावर लक्ष ठेवून असतो, आपण जातो की त्याला चावू लागल्यावर पळून तो, म्हणजे त्याला भय आहे, त्याला तुमच्या रक्ताचं चव आहे त्यामुळे तो चावायला येतोय, त्याला भूक आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्या एवढ्याशा जीवाला पण आहे, त्या नाही येतच, पण तरी सगळ्यांमध्ये ईश्वर आहे, सगळ्यांमध्ये ब्रह्म आहे. अशा प्रकारचा ब्रह्मांडाचा सूक्ष्मदेह, अशा 2 ह्याचा आपल्याला विचार या समासात समर्थ करायला सांगणार आहे. पिंडात काय किंवा ब्रह्मांडात काय, सगळा जो काही व्यवहार आहे ना तो स्थूल किंवा दृश्य अशा बहिरंगाचा, आपण सगळ्या जो व्यवहार करतो तो आपला बहिरंगाचा असतो. किती जरी आपण मूळ माया शिकलो तेव्हा आपण गुणमाया पण पाहिलं की आपल्याला गुण नंतर कळतात, रूप आधी कळतं. आपल्या सगळ्यांचा उदाहरण आपण घेतलं होतं की आपल्याला चटकन आधी काय दिसतं गुण, अहो तो मुलगा चांगला गोरापान आहे, काय तरी बायको घेईल काळी गुट्ट, असं आपण अरे रंग हा गोष्ट प्रथमदर्शनी बरोबर आहे दिसते, पण गुण नंतर कळतात ना.
की त्यांनी काय पाहिलं असेल की बा आपल्या मुलगी बरोबर शिकलेली आहे, छान आहे, स्वभावाने चांगली आहे वगैरे वगैरे. पण हा विचार आधी नाही लक्षात येत. आधी काय दिसतं? बाह्य स्थूल गोष्टी त्या आधी दिसतात. पटकन बाहेर दिसणारी गोष्ट काय आहे ती अशी असते. त्यामुळे आपण ना हे सगळा जो काही व्यवहार ज्याला म्हणतो हा बहिरंगाचा करतो. वर्ण काय छान 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 की ते आपल्याला बरोबर वाटतं. अंतरंगामध्ये आपण शिरतच नाही. पण अंतःकरणाला जर आपण शिरलो तर आपल्याला गुण कळतात. म्हणून समर्थ आपल्याला सांगते हे बहिरंगावर जाऊ नका. आपण सगळे व्यवहार या दृश्य म्हणजे स्थूल जगातले सुद्धा आपण बाजारात जातो, एकावर एक फ्री, एक घ्या की 5 काय असतात पाट्या लिहिलेल्या. हे सगळं काय आहे? हा दृश्य जगातला व्यवहार म्हणजे फसवेपणा आहे. बरं हे आपल्याला पण माहीत, घेणाऱ्याला पण माहीत असतं की आधीच मोठी किंमत ठेवलेली असते, असं कोण कोणाला फुकट द्यायला बसलाय का, सगळे डायलॉग आपल्याला माहिती असतात. पण तरीसुद्धा या बहिरंगाच्या आधारानेच आपले व्यवहार चालतात. पावलं तिकडेच जातात. मग एखादी गोष्ट महाग आहे त्यामुळे ती घ्यायला जात नाही. नको इथे काय आहे मिळतं आहे बघू तरी, बरं कुठे टिकणार आहे, वर्षभरात होणार आहे, जाऊन इथलंच घेऊ. असे पण आपण आपल्या सगळ्या जे काही निर्णय घेतलेले असतात कसे बरोबर आहेत असं सांगत असतो. याचा अर्थ सगळा व्यवहार हा स्थूल बहिरंगाने होत असतो. पण हे जे काही स्थूल निर्माण झालं नसतं तर जाणीव पण झाली नसती. हे जे चर्चा आपण करतो आहे एखादी व्यावहारिक गोष्ट करताना ते सगळं आपल्याला लागलंच नसतं. तर स्थूल आहे म्हणून सूक्ष्म आहे ही पण गोष्ट खरीच आहे. स्थूल सगळ्या गोष्टी नसत्या तर लागलंच. म्हणून त्यामुळे आधी स्थूल का आधी सूक्ष्म हा काही विषय फार महत्त्वाचा नाही आहे. तरी देखील समर्थांनी 4थ्या ओळीपासून 7व्या ओळीपर्यंत काही निसर्गातले उदाहरण आपल्याला देऊन स्थूल आणि सूक्ष्माबद्दल कुठे काही आपली शंका राहिली असली तर ती पटवून दिली. ते म्हणतात रेशमाचा किडा आहे, तो असा तंतूचा तयार करतो, आपल्याच भोवती तयार करतो आणि स्वतःला जणू काही त्यात कोंडून घेतो. याचा अर्थ काय? तो आधी असतो आणि मग तो घर करतो ना. कोळ्याचं जाळं आपण पाहतो, तो कोळी आधी असतो ना आणि मग तो जाळं विणतो ना. त्यामुळे तो आधी असतो आणि मग घर बांधतो. तुम्ही आम्ही माणसंसुद्धा आधी म्हणजे घर बांधण्याचं असेल तर आधी आपण असतो मग आपण घर बांधतो असं आहे. त्यामुळे घरं असू देत, किड्यांची असू देत, नका माणसांची असू देत, आधी आपण स्थूल देह असतो आणि मग आपण सूक्ष्माच्या गोष्टी करतो. म्हणजे आधी प्राणी जन्माला येतो आणि मग तो आपलं घर तयार करतो. हे आपल्याला अगदी सहज पटणारी गोष्ट आहे. आणि म्हणून ते म्हणतात की आधी स्थूल मग सूक्ष्म असं म्हणायचं. आधी स्थूल देह तयार होतो आणि मग सूक्ष्म. 8व्या ओळीपासून श्रोत्यांनी आणखीन काही प्रश्न निर्माण केले. तर ठीक आहे, आता हे कळलं आम्हाला की तुम्ही म्हणता ते आपण मान्य करू की आधी स्थूल आणि मग सूक्ष्म. आधी देह तयार होतो मग ह्या देहामध्ये असणाऱ्या या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. आता श्रोत्यांच्या मनातले प्रश्न असे आहेत की या जीवाला जन्माला कोण घालतं? आधीच्या जन्मातून काही आलेलं आहे वगैरे तुम्ही म्हणत असाल, पण हे कोण करतं सगळं? म्हणजे थोडक्यात आपल्या पापपुण्याचा हिशोब कोण ठेवत आहे? आपण जे काही करतो आहे, आपण आपल्या लहान मुलाला सांगायला किंवा आपल्या एका मर्यादेपर्यंत आपण गोष्ट विश्वास बाप्पा बघतोय हा वरणं, हे आपलं ठीक आहे तिथपर्यंत. जरा मूल मोठं कुठं आहे, वर्ण बघतो तर दाखव असं तो विचारेल आपल्याला. त्यामुळे मर्यादेपर्यंत आपल्यालाही ठीक आहे, पण खरंच हे सगळं कोण करतं, जीवाला कोण जन्माला घालतं असा प्रश्न विचारला. श्रोते आणखीन म्हणतात की मेल्यावर पुन्हा जन्माला कोण घालतं? म्हणजे हा हिशोब जसा कोण ठेवतो तसं मेल्यावर पुन्हा जन्म हे कोण करतं? आणि जर कोणी करत असेल तर त्याला ओळखायचं कसं? आम्हाला सगळं माहिती पाहिजे की असं कोणी जर आमचा हिशोब ठेवत असेल आम्हाला माहिती नको. आमच्याकडं किती पैसे घेतले, किती खर्च झाले, व्याज दिलं की नाही, आणि बँकेत जाऊन विचारतो हे काय प्रकार आहे, एवढीच काही माझी अमाऊंट, तुमचं काहीतरी गडबडलं का असं जाऊन आम्ही विचारतो. तसं आम्हाला इथे पण कळलं पाहिजे की हे सगळं कोण करतं आणि हे पापपुण्याचं नेमकं स्वरूप काय आहे, यांना कसं ओळखायचं. जो करणार आहे त्याची ओळख आम्हाला करून द्या. आणि मेल्यावर प्रत्येकाला जन्म आहेच असं खरं आहे का? सगळे प्रश्न श्रोत्यांनी विचारले आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता समर्थ आपल्याला देणार आहे. सगळ्या जन्म मृत्यूची माहिती या श्रोत्यांना हवी. व्यवहारामध्ये कसं आहे की आपण नेहमी म्हणतो की जन्माला घालतो ब्रह्मदेव, सांभाळ करतो विष्णू आणि आपला नाश करतो रुद्र, असं आपण नेहमी वर्णन करतो. आणि मग त्याच्याबद्दल पण प्रश्न मागच्या समासात श्रोत्यांनी विचारले की ब्रह्म जर आपल्याला जन्माला घालतो तर ब्रह्माला कोण घातला? विष्णू जर आमचा सांभाळ करतो, विष्णूला कोण सांभाळतं? रुद्र आमचा नाश करतो म्हणता, मग रुद्राचा नाश कोण करतो? असे सगळे प्रश्न श्रोत्यांनी पूर्वी विचारून घेतलेले आहेत. आता त्या समर्थ आपल्याला सांगतात की या प्रश्नाची उत्तरं नाही म्हणून हे सगळं दृश्य विश्व खरं नाही, सगळा मायेचा पसारा आहे. तिला सांगून झालं की दृश्य जग जे जे दिसतं आहे ते सगळं खोटं आहे, म्हणवत तर नाही, कारण जे दिसतं आहे
पण तरी देखील या दृष्टम तद नष्टम, ते नष्ट होणार आहे म्हणून ते खोटं आहे. त्यामुळे तुम्ही हे जे काही प्रश्न निर्माण केलेले आहेत त्या सगळ्याचं उत्तर एकच आहे की हे दृश्य विश्वातले प्रश्न दृश्य विश्वच खरं नाही आहे. हीच मुळी आपल्याला आपल्या डोळ्यांवर आलेली नुसती किमया हे सगळे असं दाखवत आहेत, हे खरं नाही आहे. जर का विश्वाचा कोणी करता आहे परमात्मा, तो विश्वाचा करता विकाररहित निर्गुण ज्याला म्हणतो, हा निर्गुण देव असेलच कसा? जर का मुळात विश्वाचा जो करता आहे त्याला बघायचं कसा? आपल्या सोयीसाठी आपण सगुण रूपात निराळे देव घेतलेले आहेत. आपल्याला लगेच पांडुरंग दिसतो कमरेवर हात ठेवलेला, मनाने आपण कल्पना केली की आता एकादशी म्हणजे पांडुरंग, मंगळवारला की गणपती, मग शुक्रवारला की देवी, हे आपण काय ठरवतो तर आपण सगुण रूपात आपल्याला हवं असतं म्हणून. पण यांचं म्हणणं की विकाररहित निर्गुण निराकार असणाराच हा विश्वाचा करता आहे, तर तो दिसेलच कसा? आणि मग तो त्याला कोणी निर्माण केला प्रश्नच, तो आहेच, त्याला काय निर्माण करायचं आहे? अशा प्रकारचं असमर्थ आता आपल्या शंकांना सगळ्याला उत्तर देणार आहेत. 17 ते 23 पहिल्या 3 ओव्यांमधला प्रश्न 4थ्या ओळीपासून उदाहरणं देऊन पटवला. 8व्या ओळीपासून 16व्या ओळीपर्यंत ह्या सगळ्या शंका श्रोत्यांनी काढल्या आणि त्याला आता 17 ते 23मध्ये समर्थ उत्तरं देत आहेत. ते म्हणाले, जन्म कोण घेतं तर वासना जन्म घेते. आपल्याला जन्म येतो ते आपल्या आधीच्या काहीतरी वासना असतात. आता असं म्हणावं तर दिसत नाही, त्यामुळे आपल्याला ते पटवून देता येते. आपला जो पुरावा काय आहे, काय वासना, आधीचं काहीच आठवत नाही ना. आधीच्या जन्मातलं काही आठवत असतं तर बरं झालं असतं. मग आपल्याकडे किती मागच्या जन्मात माझी वासना राहिली ती आता पुरी करतो. मोठ्या मंडळींची राहते. ज्ञानेश्वर माऊलींची इच्छा होती की त्यांना याच कामासाठी जन्म घेतलेला होता, भगवंतांनी त्यांना दिला होता की जा सामान्य माणसाला पटेल असा गीतेचा अर्थ लिही, तुझं एवढंच काम आहे. त्याच्यानंतर त्यांनी समाधी घेतली. तर त्यांचं ठीक आहे, पण आमचं काय, आमची काय वासना राहिली आम्हाला कसं कळणार? तर आम्हाला कळणार नाही. म्हणून आपल्याला लक्षात येतं की जन्म घेता यावं, म्हणजे वासनेने जन्म घेतला जातो, पण आम्हाला त्याची खात्री धरता येत नाही. हे सगळं आपण तर्क लावतो. आणि म्हणून त्या ज्या अंतःकरणाच्या आपल्या वृत्ती आहेत त्या अंतःकरणाच्या वृत्तींची आपल्याला जाणीव आहे. आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे आपल्याला जाणवतं, आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल राग आहे आपल्याला जाणवतं. आता विचारलं राग नेमका कोणाला येतो तर नाही सांगता येणार. राग कोणाला येतो तर नाही, उत्तर नाही देता येणार. मला राग आला, मला म्हणजे कोणाला आला, त्या रागाचे परिणाम आपण सांगू शकतो. राग आला की माझा जरा आवाज चढतो, राग आला की माझं डोकं दुखायला लागतं, राग आला की माझे डोळे मोठे होतात, राग आला की कानशिलं तापतात, काय काय जे काही रागाचे परिणाम असतील ते आपण वर्णन करू शकू. परंतु नेमका राग कोणाला येतो तर मला म्हणजे कोणाला हे नाही आपल्याला सांगता येत. तसं ते म्हणतात ती जी काही आहे ना त्याला आपण जाणीव म्हणतो, रागाची जाणीव. दुसऱ्या कोणाचं तरी वर्तन आवडलं नाही म्हणून आपल्याला होणारी जाणीव, त्याला आपण राग असं म्हणू शकू. व्याख्याच करायची झाली तर अशी करता येईल. पण समर्थांनी सांगितलं जाणीव म्हणजे काय माहिती आहे का? जाणीव म्हणजे ईश्वराचं स्मरण आणि नेणीव म्हणजे ईश्वराचं विस्मरण. म्हणजे आता हे काहीच होता कामा नये आपल्याला. जरा राग येईल असं काही वाटलं कोणा, बरं जेव्हा केव्हा राग येतो तेव्हा कधीतरी आपल्याला राग येऊ शकतो, नाही असं नाही, पण बऱ्याचदा राग यायचं कारण दुसरंच कोणतरी असतं. आणि मग तसंच झालं की त्याच्यातला ईश्वर दिसला पाहिजे. कारण ती जाणीव आपल्याला होते आहे ती जाणीव म्हणजे जाणीवेचा अर्थ ईश्वराचं स्मरण असं आहे. तर बाकी काही आठवतच कामा नाही. समोरचा माणूस कसा वागला, चुकीचं वागला, हे बरोबर आहे का, असं काही वाटतंच कामा नाही. ईश्वराचं स्मरण झालं पाहिजे. अवघड गोष्ट आहे. पण समर्थ सांगतात ते म्हणतात की काय आहे, हा देह पंचमहाभूतांपासून झाला आहे ना, हे तर आपल्याला मान्य आहे की पंचमहाभूतांनी हा देह तयार झालेला आहे. आणि म्हणूनच आपण हालचाल करू शकतो आहे. ज्या काही जाणीवांबद्दल आपण बोलतो आहे त्या जाणीवा कशामुळे येतात आपल्याला, तर हा देह पंचमहाभूतांचा आहे म्हणून हालचाल करू शकतो आहे. म्हणून ठप्प एखादा दगड आहे त्याला काही जाणीव आहे का हो? मोठा पत्थर पडला आहे, पाऊस पडून दे, डोकं पाय देऊन जाऊन दे, किंवा एखादा खरंच कोणी चांगला शिल्पकार त्याची नजर गेली आणि त्याला म्हटलं अरे हा छान आहे पत्थर, ह्याच्यात आपण सारी मूर्ती घडवू, तरी त्या पत्थराला त्याचं काहीच नाही आहे. तुमचं आमचं तसं नाही ना. त्यामुळे त्याला जाणीव नाही आहे, त्याची जाणीव आपल्याला कळणारी नाही आहे. आपण पंचमहाभूतांपासून बनलेलो आहोत त्यामुळे आपण हालचाल करू शकतो आहे, त्या आपल्याला जाणीव आहे. या सगळ्या ज्या पंचमहाभूतांचा गुंता आहे आपल्या ह्या पिंडामध्ये, त्या सगळ्यामुळे देह आणि मन निर्माण झालेलं आहे, पंचमहाभूतांपासून तयार झालं आहे. त्यामुळे कोणाला कोणत्या रीतीनं कसे जन्माला आले वगैरे या प्रश्नाला काही अर्थ नाही आहे. जोपर्यंत आपण
पंचमहाभूतांनी निर्माण झालो आहे, हालचाल करू शकतो आहे, आपल्याला जाणीव आहे. त्यामुळे त्या जाणीवेतून आपल्याला जन्म आहे हे मान्य करायला हवं. कुणी जन्माला घातलं, कोण पापापुण्याचा हिशोब ठेवतो, या प्रश्नांना काही अर्थ नाही आहे असं समजायचं. जाणीव आहे ना, हा पठ्ठलाला काही नाही आहे त्याचं जाऊन दे, पण तुम्हा मला जाणीव आहे. त्यामुळे त्या जाणीवेतून आपल्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. त्या कोण कोणाला घालतं हा प्रश्न यायची काही आवश्यकता नाही आहे. कोण कोणाला जन्माला घालतो हे प्रत्यक्ष दिसत नाही. पुन्हा जन्मच नाही असं कसं म्हणावं असा जो प्रश्न आहे श्रोत्यांचा, त्याला पण ते सांगतात की जर का असं तुम्ही म्हणालात की पुन्हा जन्मच नाही, तर मग संतांच्या संगतीचं काय? आपण जे सांगतोय निरनिराळे प्रश्न याच्यातून निर्माण होतात, श्रोत्यांच्या मनात येतात. आणि त्याचंही उत्तर समर्थ सांगतात की पुढल्या 24 ते 31 ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला सांगतात की जन्मापूर्वी आपल्याला स्मरण नव्हतं, म्हणजे आपलं अस्तित्वच नव्हतं, तर स्मरण कुठलं असणार. पण आपण विचार केला तर विस्मरण पण नव्हतंच काही आपल्याला. देह गेला, शरीर टाकलं गेलं की नेमकं त्या अंतःकरण पंचकातल्या त्या जाणीवेचं, ती जाणीव पुन्हा दुसरा देह मिळेपर्यंत काय होतं याचं स्मरण विस्मरण आहे आपल्याला. स्मरण पण नाही आहे, विस्मरण पण नाही आहे. ज्या अर्थी पुन्हा जन्म येतो त्या अर्थी काहीतरी स्मरण आहे, पण ज्या अर्थी आपल्याला सांगता येत नाही कुठे जन्म घ्यायचा आपण ठरवू शकतो का? हेच आईवडील पाहिजेत, असं श्रीमंत घर पाहिजे, असेच विद्वान मंडळी आपल्याला पाहिजेत, याच शहरात पाहिजे. लग्नाच्या वेळी ठरवू शकतो मला मुंबई बाहेर जायचं नाही हो, असं एखादी मुलगी ठरवू शकते. जन्म घेताना कसं ठरवता येईल की मला इथेच जन्म पाहिजे? नाही ठरवता येणार. तसं ते आपल्याला सांगतात की जन्माला आल्यानंतर या सगळ्या गोष्टी आहेत ना, पण त्याच्या पहिल्या मृत्यूदेह टाकल्यानंतर पुन्हा जन्म होईपर्यंतचा मधला जो काही काळ आहे त्या काळामधलं आपल्याला स्मरण नाही. त्यामुळे आपल्याला तसं सांगता येत नाही. माणसाचं अंतःकरण आहे हे सगळं प्रगट झाल्यानंतर जाणीव रूपामध्ये आपल्याला कळेल, आधीचं काय. पण एका अर्थाने असं आहे की जोपर्यंत माणसाला शुद्ध जाणीव आहे तोपर्यंत, म्हणजे आपण बेशुद्ध नाही आहोत, आपण जिवंत आहोत, तोपर्यंत आपल्याला जी जाणीव आहे त्या जाणीवेवर आपल्याला काहीतरी परिणाम करून घेता येईल की शुद्ध जाणीव आली पाहिजे. जसा आजच्या समासाचं नाव विकल्प आहे, पण त्याच्या उलट शब्द संकल्प आहे. तर चांगला संकल्प करता येण्याचं काम आपल्याला करता येईल. तेवढ्यापुरता आपण विचार करू. देह टाकल्यानंतर पुन्हा देह मिळेपर्यंतचा काय करायचं आहे त्याच्याबद्दल. पण देह आल्यानंतर आपल्याला अंतःकरण पंचकामार्फत जी जाणीव आहे ती जाणीव आपली शुद्ध असेल आणि त्या शुद्ध जाणीवेत संकल्पच आपल्या मनामध्ये येते, म्हणजे चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येतील, असं ठरवायला काय हरकत आहे, असा समर्थांचा आपल्याला हे आहे. त्यामुळे ते म्हणतात की जाणीव नेणीव अगदी जोपर्यंत आहे, म्हणजे शुद्ध जाणीव असेल तर प्रश्नच नाही. मग शुद्ध जाणीव याचा अर्थच चांगला संकल्प मनामध्ये येईल. पण आपण मनुष्य सुरुवात करतानाच आपण पाहिलं की असं होत नाही. आपल्याला कुठेतरी मनामध्ये विकल्प येतात. आपण पाहिलं की झाड पडलं तर असं आला असं विकल्प. आता 1 2 3 चांगल्या गोष्टी घडल्या तर कशाला असं मनात विचार यायला हवा होता, मनात चांगलाच विचार यायला हवा होता, पण नाही आहेत. कारण मनुष्य स्वभाव आहे. तिथे आपल्याला दुरुस्ती आपल्याला करता येईल की अरे चांगलेच विचार मनात आले पाहिजे. जरा जरी कुठे विकल्प मनात आला तरी त्याला आपल्याला बाजूला करता आला पाहिजे. पण नेणीव असलं म्हणजे अज्ञान असलं तरी अज्ञानाला सुद्धा पुन्हा आपल्याला जाणीवेत आणता येईल की ठीक आहे. पाहिलं आहे आपण की मूर्ख पढत मूर्ख फार कठीण आहे, कळत वेडा परवडला, कारण त्याला कळतच नाही बिचारायला. त्यामुळे त्याला आपण किती त्याच्याकडून आपण काही अपेक्षाच करणार नाही. पण मूर्ख माणसं किंवा पढत मूर्ख माणसं त्यांनी मुद्दामच त्यांनी हे करून घेतलेलं असं आपलाच एका दाखवलेला असतो, त्याला शहाणं करणं फार कठीण आहे. म्हणून तेव्हा एक वेळ अज्ञान परवडलं की माहीतच नाही आहे त्याला आपल्याला ज्ञान सांगता येईल. पण जे असे मध्ये असतात त्यांचं काय करावं, समजलं ते सांगतात की असं चालणार नाही. आणि मग उदाहरण देतात की वाळलेलं लाकूड पडलं आहे, त्याची मुळं पण जमिनीखाली नाही आहेत, मग त्याला तुम्ही किती पाणी घाला त्याला काय कोंब फुटणार आहे का? कुठेतरी त्याला आधार लागेल, कुठल्या तरी झाडाचा आधार लागेल, कुठून तरी मुळातून त्याला जमिनीतून पाणी मिळण्याची व्यवस्था लागेल, तर ते पुन्हा आपल्याला कोंब फुटताना दिसेल. नाही असं नाही. परवा एक आपल्याला व्हॉट्सॲपवरती आलं होतं नारळाचं झाड, एकाने पाठवलं होतं की त्याला बासरीसारखी भोकं त्या सुतार पक्षाने पाडली आहेत असं. तर अशा निसर्गामध्ये आपल्याला गोष्टी दिसतात, पण त्याला काहीतरी अन्न देणाऱ्या गोष्टी लागतील म्हणून ते झाड टिकून राहिलं. त्याला जर ते मुळातून पाणी आलं नसतं आणि इतक्या ठिकाणी सुतार पक्षाने टोकलं असतं तर ते पडलंच असतं. परंतु मुळं भक्कम आहेत आणि त्याच्यातून त्याला पाणी मिळतं आहे. म्हणून समर्थ म्हणतात की असं आहे की वाळलेल्या लाकडाला कोंब फुटणार नाही, त्याला कुठून तरी पाण्याचा लागेलच किंवा त्याला पुन्हा म्हणजे कोंबच फुटणार नाही, त्यामुळे पुढे फळ येणं वगैरे काही होणारच नाही. तसं आहे की श्रोत्यांनी असा प्रश्न विचार की शरीर पडलं की पुन्हा काही जन्माला येणारच नाही.
वाळलेल्या लाकडाला जो कोंब फुटणार नाही तर शरीर पडलं की परत जन्म कशाला येईल असा तुमचा प्रश्न आहे. ते बरोबर आहे. मातीचा घडा फुटला की पुन्हा काय फुटला की मातीच त्याची, त्यामुळे त्याचं काही नाही होणार, पुन्हा करावं लागेल असं होईल. त्यामुळे ते श्रोत्यांचे जे सगळे सारे प्रश्न आहेत ते त्यांनी ऐकून घेतले. चांगला शिक्षक असतो कसं करतो, ठीक आहे विचारा काय विचारायचं ते बघू. आणि मग 32व्यापासून समर्थांनी या शंकांना पण उत्तर दिलं. ते म्हणाले तुमचा मुख्य मुद्दा काय आहे की पुन्हा जन्म येतो की नाही. एवढ्या सगळ्या चर्चेतला मुख्य मुद्दा काय तर पुन्हा जन्म येतो की नाही असं तुम्हाला हवं आहे. तर त्याचं उत्तर असं आहे की हा विषयच मुळी इंद्रियांच्या कक्षेच्या बाहेर आहे. अतिंद्रिय त्याला म्हणतात की इंद्रियांच्या कक्षेत हा विषय येत नाही. की केवळ असं आहे की आपल्याला दृश्य गोष्टी ज्या डोळ्यांनी दिसत आहेत किंवा आपल्या पंचेंद्रियांनी आपल्याला कळत आहेत अशा गोष्टीवर ह्या विषयाचा निकाल लावता येणार नाही. पंचेंद्रियांच्या पलीकडे ज्याला अतीत आपण म्हणतो तसं जावं लागेल. असं आपण म्हणू की जे ज्ञानी पुरुष आहेत आत्मज्ञान झालेले या आत्मज्ञानांना पुन्हा जन्म येत नाही. आता असा याचा अर्थ असा की ज्यांना पुन्हा जन्म येतो त्या अज्ञानी, आपण आपल्याला अज्ञानी म्हणून घ्यायला तयार नाही खरं म्हणजे, पण आत्मज्ञानी आणि अज्ञानी असं म्हटलं तर मग आपल्याला त्यातल्या त्यात चालतं की ठीक आहे आत्मज्ञानी नाही होत आपण, त्या दृष्टीने आपण अज्ञानात आहोत. पण समर्थ सांगतात की अज्ञानी माणसांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि या ठिकाणी नुसता तर्क लढवत बसू नये. आत्मज्ञान झालेल्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. पुन्हा ही सगळी मंडळी जी संत मंडळी आपल्याकडे जन्म घेऊन येतात ना ती काही एका ठराविक कामासाठी तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येतात. यदा धर्मस्य बरोबर आहे. त्यामुळे ती गोष्ट खरी आहे. परंतु ते आत्मज्ञान त्यांना हवं तिथे हवं त्या ठिकाणी हवं त्या कामासाठी ते येऊ शकतात. अज्ञानी माणसाचं मात्र तसं नाही. पण हे समजायला विवेकाचा पाया घट्ट लागतो. आता समर्थ उत्तर देतात ना, त्यामुळे समर्थ आपल्याला सांगतात की इथे एकतर पहिला मुद्दा सांगितला की अतिंद्रिय विषय आहे, इंद्रियांच्या कक्षेत येणारा नाही. दुसरा मुद्दा सांगितला ही विवेकानी गोष्ट आपल्याला कळायला हवी, त्याशिवाय कळणार नाही. अगदी 33व्या ओळीपासून 42व्या ओळीपर्यंत ते म्हणतात प्रयत्ने विण कार्य झाले, जेविल्या विण पोट भरले, ज्ञाने विण मुक्त झाले. हे तो घडे ना, घडतं का हो? प्रयत्न केल्याशिवाय कुठलंही काम होत नाही. त्यामुळे काही आपल्याला चांगलं काम करायला हवं असेल तर प्रयत्न करावंच लागतात. ऐशारामात बसलं आणि झालं पाहिजे नाही होणार. प्रयत्ने विण कार्य झाले असं घडतच नाही. जेविल्या विण पोट भरले, भूक लागली तर जेवलंच पाहिजे. नुसती बडबड करून काय होणार, भूक लागली काहीतरी हालचाल कर, कुकर तरी लाव, काहीतरी कर, मग तुझी भूक भागेल. नाही तर ऑर्डर तरी दे, ती पण सोय आता. पण काहीतरी केलं पाहिजे. जेविल्या वेळ पोट नाही भरणार. त्यामुळे हे जसं आहे तसं ज्ञाने विण मुक्त झाले हे तो घडेना. 2 सोपी उदाहरणे दिली आणि आत्मज्ञानाचं महत्त्व सांगितलं की आत्मज्ञानाशिवाय मुक्त झाला असं घडणार नाही. बरं आता असं आहे की प्रयत्न पण आपल्यालाच करायचे आहेत, स्वयंपाक पण आपल्यालाच करायचं आहे किंवा ऑर्डर जरी द्यायची आहे तरी आपल्यालाच द्यायची आहे. मला भूक लागली आहे तर शेजाऱ्याला अचानक कळेल आणि तो मला डायरेक्ट पाठवेल असं नाही घडणार. मला सांगावं तरी लागेल की अहो जरा करावं ऑर्डर, मला पाहिजे आहे. काहीतरी प्रयत्न करावे लागतील की नाही. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील तरच हे घडेल. जेवलं तरच भूक भागेल. तसं आपलंच आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल, तेव्हाच आपल्याला मुक्ती मिळेल. असं नाही होणार की आपोआप काहीतरी घडेल. झाले आता पत्रव्यवहार राजबोध अभ्यासाचे पेपर झाले, सखोल अभ्यासाचे पण 200 पेपर लिहिले, आता झालं नाही. सगळं काही झालं असलं तरी त्या आत्मज्ञानाचा विषय हा आपला आहे, प्रयत्नाविसून होणार नाही. बरं असं आहे की समर्थ अजून पुढला विचार करतात. स्वयं आपण जेविला त्या असं वाटेल लोक झाला, परंतु हे समजताना घडले पाहिजे. संत कशासाठी आहेत? संत म्हणतात की असं आहे की जेविल्या वेळेला पोट बरोबर आहे, जेवल्याशिवाय पोट भरणार नाही, पण स्वयं आपण जेविला आपलं झालं वाचन तृप्त नाही जमणार. सगळ्यांना तृप्त करायची संतांची तयारी असते, म्हणून हे ग्रंथ आहेत. नाही तर त्याला काय पडले हो एवढ्याला मोठं भांडार लिहून ठेवायची. पण ते म्हणतात नाही समजताना जमलं पाहिजे. त्याच वाटेल त्याला वाटतं लोकांना पण हा तृप्तीचा आनंद दिला पाहिजे, हा मुक्तीचा आनंद सगळ्यांना मिळाला पाहिजे म्हणून. परंतु हे समजताना घडले पाहिजे सगळ्यांना अनुभव, तर हा त्यांना मिळालेला अनुभव आपल्याला पटेल. मग मगाशी मी म्हटलं की नाथांच्या सुद्धा प्रापंचिक जीवनामध्ये दुःख होते. मग आपण हो का, तरी नाथाने एवढं लिहिलं, मग आता आपण पण आपली दुःख बाजूला ठेवून काहीतरी चांगलं केलं पाहिजे. हा विचार मनात समजतांच्या यायला लागतो, म्हणून ते आपल्याला मार्ग दाखवतात. म्हणून समर्थ सांगतात परंतु हे समजताना घडले पाहिजे, हे सगळ्यांना प्रचितीला आलं पाहिजे, नाहीतर त्याचा उपयोग नाही.
नुसतं आपल्यापुरतं केलं नाही, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, असं समर्थ स्पष्टपणानं आपल्याला सांगतात. नाही तर नाही जमणार. तरतेनं बुडो नाही दावे बुडतंय असे म्हटलं ना. आपल्याला पोहता आलं म्हणजे पुरेसं नाही. कोणी बुडताय त्याला जर आपल्याला वाचवता आलं पाहिजे, तर आपल्याला त्या पोहण्याचा उपयोग आहे. नाही तर नुसता तुम्ही आनंद घ्याल, माझं मला येतं बाबा, मला तू बुडला बिडला मी काय करू शकणार, मग काय उपयोग तुझ्या पोहण्याचा. आपल्याला जे जमत आहे त्याचा इतरांना उपयोग झाला पाहिजे, अशा पद्धतीचा विचार आपल्याला समर्थ करायला सांगतात. म्हणजे कधी कधी माझ्या मैत्रिणींना मी म्हणते ना की आता मी नाही आहे, आता तू घे राजबोध वर्ग, त्याला मला ही ओबी उपयोगाला पडते. तरी सांगितलं आहे की असं कसं होईल, पडलं त्यात की यायला लागतं आपल्याला, नाही तर आपलं आपल्याला आलं आहे, उपयोग काय नाही जमणार, करायला पाहिजे असं होतं. तर समर्थ आपल्याला सांगते की मलासुद्धा इथे बसण्याची हिंमत आणताना ह्याच ओवीचा वापर झाला की नुसतं आपण वाचला उपयोग नाही होणार, कर, चुकून नाही चुकलं तरी पण कर, असं सांगूनच आहे. समर्थ आपल्याला नेमकं हेच सांगतायत की आपल्याला जे समजलं आहे, स्वस्वरूपाची ओळख संतांना झाली आहे, संत तुम्हा आम्हाला स्वस्वरूपाची ओळख करून देत आहेत. आत्मज्ञान संतांना झालं आहे, संत आत्मज्ञान करून देत आहेत, अशा प्रकारचा विचार ते सांगत आहेत. आता हे जर आपण मान्य केलं नाही तर आपण म्हणू की जन्ममरण नाहीच आहे, हे काही नाही, देह गेला की सगळं संपलं, काही पुन्हा नाही. पण जर काही आपण मान्य करणार असलो तर त्यानं बुडून नाही द्यावे, तर आपल्याला या प्रश्न आपल्या मनामध्ये येणार नाही. आणि सगळं जर का तरी देखील आपल्या मनात हा प्रश्न आला की देह गेला की सगळं संपलंच, तर मग आपली वेदशास्त्र पुराणं सगळी खोटी ठरतील. कारण या वेदशास्त्र पुराणाने आपल्याला ही गोष्ट सांगितली आहे. त्यामुळे ते जर आपण धरून बसलो, देह संपला की संपलं, तर मात्र ह्या सगळ्यांना खोटं ठरवावं लागेल, संतांना खोटं ठरवावं लागेल, संतांचे विचार आपल्याला मान्य नाहीत असा त्याचा अर्थ होईल. म्हणून सगळ्यांचं तेवढं बरोबर नाही, आपलं तेवढं बरोबर आणि सगळ्यांचं चूक असं म्हणण्याची आपली हिंमत आहे का? म्हणजे वेदशास्त्र पुराणं संत साहित्य सगळं चुकीचं आणि हे आम्ही म्हणतो तेच बरोबर आहे, देह गेला की सगळं संपलं असं म्हणण्यासारखं आहे. तर असं नाही आपल्याला चालणार. म्हणून ज्याला आत्मज्ञान होतं तो मुक्त आहे, हा सिद्धांतच आहे आणि तो सिद्धांत आपल्याला मान्य करायला हवा. त्या बरं ज्याला आत्मज्ञान होत नाही त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो, हाही सिद्धांतच आहे. त्यामुळे पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा जाणं. आता तुकारामांसारखा मनात विचार आपल्याला आला पाहिजे की किती वेळा यावे आणि किती वेळा व्हावे फजित. आता बास देवा, किती वेळा पुन्हा पुन्हा यायचं, कुठंतरी आम्हाला आता मार्ग चांगला दाखव आणि याच्यातून आम्ही मोकळं कर असं म्हणायला हवं. पुढे 43 पासून 46व्या ओळीपर्यंत ज्याला कोणाला आत्मज्ञान झालं आहे त्याला हे सगळं दृश्य, म्हणजे खूण आहे हां, ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे त्याला हे सगळं जे दृश्य जग आहे ते खोटं वाटायला लागतं. आता आपली आपण परीक्षा घ्यायची, जे काही दिसतं आहे ते आपल्याला खरं वाटतं आहे आणि मग बरोबर आहे, जो आत्मज्ञानी नाही त्याला हे खरं वाटतं. तो म्हणतो हे जे दिसतं आहे, अहो मी बघितलं आहे डोळ्यांनी, असं कसं तुम्ही म्हणता, त्यामुळे डोळ्यांनी बघितलेलं आहे तेच खरं आहे असं जे काही आपल्याला वाटतं तेव्हा आपण अज्ञानी आहोत. आणि आता याचा अर्थ काय, राहायचं आहे ह्याच जगामध्ये आणि याच जगात राहायचं आणि दृश्य जगामध्ये जे आहे ते खोटं आहे असं मानायचं, हे कसं शक्य आहे? तर त्याची पण खूण अशी लक्षात घ्यायची. याच जगात राहायचं आहे, ह्याच डोळ्यांनी सगळं बघायचं आहे, या दृश्य जगामधल्या हव्या नकोपणाच्या गोष्टी सगळ्या मान्य आहेत, त्यात अडकायचं नाही आहे, त्यात अडकायचं नाही. जे काही घडतं आहे ते त्या ईश्वराच्या परवानगीनं घडतं आहे, त्याच्या मान्यतेनं घडतं आहे, तर त्यात अडकायचं काय कारण आहे? लगेच जे हवालदिल होणं म्हणतो आपण ते काय व्हायचं कारण नाही. बँकेत नोकरी करायला आपल्या मैत्रिणी असतात तर त्या गमती सांगतात. त्या म्हणतात अगं काय मी ते सांगू तुला, 7.5% 8% इंटरेस्ट झालं ना तू म्हातारं येतात लगेच की ते इकडलं डिपॉझिट इकडे करा. आता काय करावं येतात, पण आता त्याला काही इलाज नाही आहे, कारण माणूस या दृश्य जगामध्ये आहे, वावरतो आहे. आता करू नये का हे, त्यांचा वेळ जातच आहे, करू देतात काय, आपण अडकू नये, कारण जे मिळायचं ते मिळणारच आहे असा विचार करावा. असा खरं म्हणजे माझ्या मनात येतं की खरंच आहे, दृश्य जगात अडकायचं नाही. म्हणजे या बारीक सारी गोष्टी आपल्याला ज्या वाटत आहेत त्यांच्याकडे जर होणार असेल तर होईल, ठीक आहे, नाही तर नाही. पण समर्थ सांगतात की ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे त्याला हे सारं विश्व जे दिसतं आहे अगदी खरं आहे, पण तेच विश्व खोटं आहे, त्याची खूण पटते की या दृश्य जगामध्ये काही अर्थही आहे, आपल्याला काही बरोबर घेऊन जाता येणार नाही आहे. त्यामुळे या दृश्य जगामध्ये फारकाचं जी गरज आहे त्या दृश्य जगात राहायला हवं आहे, त्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायला हव्यात त्या अलिप्तपणानं कराव्यात, करू नयेत असं नाही, पण त्या अलिप्त भावनेने कराव्यात. जो आत्मज्ञानी नाही आहे तुमच्या आमच्यासारखा या दृश्य जगामध्ये वावरतो आहे आणि या दृश्य जगामधला मोह त्याला होतो आहे, तो हा
वरवर म्हणायचा, पण तो काही खरा ज्ञानी नाही असं ते सांगतात. दोघांच्यातला फरक पण आपल्याला समजून देतात. आपण अगदी फळ्यावर लिहितो ना, एका बाजूला आत्मज्ञानी आणि एका बाजूला आपण, असं आपण फरक करूया की एका बाजूला आत्मज्ञानी माणसाचे गुण लिहूया आणि एका बाजूला आपले लिहूया. तर आपल्याला लगेच कळेल तो जो आत्मज्ञानी आहे तो मुक्त आहे. त्यामुळे त्याला ना कशाचंही विकल्प नाही आहे मनामध्ये. तुकारामांचं आपण नेहमी उदाहरण घेतो. कोणी उसाचं दिली मोळी, वाटून टाकली, काही पडली नाही त्याला. माझी मुलं आणि ती रस्त्यात भेटणारी मुलं सगळी सारखीच ना. ते बायकोला लक्षात आलं की खायला पोरानं आपल्या काही नाही, कोणी कोणाला देत आहे तुम्हाला ते घरी आणा ना, तुम्ही घरी आणि पोरांच्या घालू काय तोचीमध्ये बी, असं तिला वाटतं. त्याला नाही वाटत. करेक्ट, भगवंतानी जन्माला घातलेला चोच दिले चारा देईल, ही त्यांची भूमिका आहे. त्याचे आत्मज्ञानी जे आहेत ते कसे आहेत, तर ते मुक्त आहेत. त्यामुळे ते देहात आहेत तुमच्या आमच्यासारखे, पण ते मुक्त आहेत. तुम्ही आम्ही बद्ध आहोत. आपल्याला बरोबर आपलं परक कळतं. किती निवृत्त झालं तर 31 तारखेला रात्री मोबाईल बघतेच, आला ना मेसेज, झालं ना पेन्शन जमा, कारण मुक्त नाही. आता होईल ना, यायचंच तर येईल, जात आहे कुठे, तर नाही आलं तर जाऊ ना नंतर 4 दिवसांनी बघायला की का नाही बाबा आलं. पण ते नाही, आम्हाला लगे 31 तारखेला जो आळवं झालं तरी उठायचं, आलं ना मेसेज, त्याला काय करावं, कारण आपण बद्ध. त्यामुळे उजव्या बाजूला आपली लिहिलेली गोष्ट आहे, पत्रिका मांडली आपली, तर आपण बद्ध, ते कसे मुक्त. दुसरं दिलं आहे की ते जे असं आचरण करतात ना, ह्याचं कारण त्यांनी हा सगळा स्वानुभव असतो त्यांचा, की या दृश्य जगामधल्या गोष्टी या खऱ्या नाहीत, हा त्यांचा अनुभव असतो. आपलं काय असतं, आपले सगळे तर्क असतात, अंदाज असतात, अनुमान असतं आपलं. असं झालं तर, तसं झालं तर, नाही बघायला नको का, आपण जागरूक राहायला पाहिजे, असं कसं चालेल. आम्ही लगेच आमच्या गोष्टीच्याच कशा बरोबर आहेत ह्या आम्ही देतच असतो. त्यामुळे आम्ही बद्ध आहोत आणि आम्ही अशा पद्धतीने तर्क लढवण्यात चांगलेच वाकव करत आम्हाला बरोबर कळतं. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांची जी आहे ना, आपण जे आत्ता अंतःकरण पंचक किंवा अंतःकरण वृत्ती म्हटलं, त्या अंतःकरण वृत्ती त्यांच्या नसतातच, शून्य. त्यांना राग येत नाही, त्यांना कसला मोह नसतो, त्यांना लोभ नाही, काही त्यांना नसतं. आपला परका भाव नाही, जेवलं काय नाही जेवलं काय, तहान भूक काही नाही त्यांना, हे सगळं त्यांचं. त्यामुळे त्यांची शून्यावस्था आहे. आणि इकडे नेणतेपणाची गोष्ट आहे की आपल्याला चालतच नाही, सगळ्या गोष्टी आपल्याला आहेत त्या वेळच्या वेळी झाल्या पाहिजे. त्या आपण आपल्या वृत्ती वाढते आहे, त्यांची वृत्ती शून्य अवस्था आहे आणि आपल्याला नेणतेपणाची अज्ञानाचीच वृत्ती असल्यामुळे आपण या सगळ्या वृत्तीमध्ये मी एवढी गेले, पण काही विचारलं पण नाही होतं मला, आता नाही विचारलं का, त्याला नाही असं काही वाटत की समोर माणूस दिसला आणि त्यांनी माझी चौकशीच नाही केली, असं तुकारामांना नाही कधी वाटलं. आम्हाला लगेच वाटतं भेटली ती पण काही बोललीच नाही, आता नाही बोलली, असं एक दुसऱ्या काही विचार, असा मी विचारच नाही करत, का आम्ही अज्ञानाच्या या भूमिकेत असतो. दुसरं असं असतं की ते खऱ्या अर्थानं, मी नोकरीतली निवृत्त म्हणत नाही, निवृत्त शब्द निर्वासन अशा अर्थी की वासनाच नाही. संतांच्या बाजूला आत्मज्ञानी या बाजूला गुण महत्त्वाचा काय, तर ते खऱ्या अर्थाने निर्वासन असतात, कुठलीही वासना त्याला नसते. आणि आपण काय आहोत, आपण खरे तमोगुणयुक्तच आहोत. त्यामुळे सगळ्या वासना आहेत आपल्याला, सगळं आपल्याला हवं आहे. किती मान्य करायचं नाही म्हटलं तरी ते गोष्ट खरीच आहे की आपल्याला सगळ्या गोष्टींची हे आहे. आणि म्हणून आपण ज्याला, म्हणजे आपल्या बाजूला ज्याला झोप पुन्हा जागे होणार असतो, आणि ह्या संतांच्या बाजूला त्यांची ती समाधी असते, त्या समाधी अवस्थेत ते असतात. आपल्याला क्वचित कधीतरी ध्यानाला बसल्यावर एखाद मिनिटाचा अनुभव आला तर आपण आनंदित होतो. त्यांचा तोच अनुभव सतत असतो. ते ध्यानात असतात, समाधीत असतात. दृश्य जगात वावरत असताना सुद्धा त्यांची भूमिका ही अशा डाव्या बाजूला लिहिल्यासारखी असते. आपण दृश्य जगात वावरत असतो, आपलं सगळं हे उजव्या बाजूचं चाललेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला हे असे सगळे प्रश्न पडतात. समर्थ त्याला उत्तर देतात की आपण ना लहान मुलासारखं सरळ निरागस असलं पाहिजे. एकदम आपल्याला हे संतांसारखं जमणार नाही. प्रयत्न कसा करायचा, तर आपण निरागस असावं, लहान मुलासारखं साधं असावं, सरळ मार्गी असावं. आणि मग हळूहळू काय होतं, आपल्याला हा परमार्थ कळायला लागतो. भूमिका लहान बालकाची घेतली तर क्षणभर असा विचार, प्रत्येक गोष्टीच्या वेळेला आत्ता आपल्या जागी लहान बाळ असतं तरी काय केलं असतं असा विचार केला किंवा आपल्याला कळतं की ते निरागस पण काय, त्याला काही नाही आहे, त्याला पापपुण्याचा हे नाही आहे आणि त्याला आपला परका भाव नाही. पटकन हसतं कोणीही समोर आलं की. जरा दुपट्यावर पडलेल्या बाळाकडे बघा, आपण नुसतं काहीतरी हलवली वस्तू एखादा चमचा वाटी तरी ते छानपैकी हसतं. तसं निरागस पण आपल्याला आहे का, आपण कोणी भेटलं की हसतो, पण पाठ वळली की जाऊ दे काय बोलतो आपल्याला माहिती आहे.
तर असं आपलं घडतं. त्यामुळे परमार्थ चटकन समजायला हवा असेल तर हे असं निरागसपण आपल्याला आलं पाहिजे, म्हणजे आपल्याला परमार्थ कळतो. हे जे काही होतं काय, आपलं मन जाणतेपणाचं हवं, नेणतेपणाचं नको, म्हणजे अज्ञान नको आहे, जाणतेपणा आपल्याला हवा आहे. बरोबर आहे. काही लोकांना थोडं गैरसमज असतो. काही लोकांना असं वाटतं की परमार्थ कळायला म्हणजे आता निरागसपण सांगितलं लहान मुलासारखं आहे म्हणजे बुद्धी लागतच नाही. बरं, ते लहान बाळाला काय, त्याला कळतच नाही काय, म्हणून ते असं निरागस. आम्हाला कळतं आहे ना, त्यामुळे परमार्थाला बुद्धी लागत नाही की काय. तुम्ही सांगताय लहान बाळासारखं असलं पाहिजे, याचा अर्थ संतांना असं म्हणायचं आहे का की निर्बुद्ध असलं की परमार्थ पटकन होतो? तर समर्थ लगेच आपल्याला सांगतात नाही. ज्या ज्या व्यावहारिक गोष्टींमध्ये मिळवण्यासाठी आपल्याला गुण लागतात ते सगळे गुण परमार्थाला पण लागतात. असं नाही होणार की परमार्थात निर्बुद्ध माणूस परमार्थात पटकन प्रगती करेल, मुळीच नाही. व्यवहारी स्वार्थी जगामध्ये ज्या गोष्टी आपल्याला लागतात तिथे बुद्धिमत्ता लागते की नाही? सगळं बुद्धीच्या आधारेच आपण करतो की नाही? इकडे सुद्धा सगळी बुद्धी लागते. फक्त फरक एवढाच आहे की तिथली व्यावहारिक बुद्धी आपल्याला स्वार्थासाठी लागते. याच्यातून मला नेमकं काय मिळायला हवं आहे हा विचार आपला असतो. पारमार्थिक बुद्धी जी आहे तिथे सारासार विवेक लागतो. यातलं सार काय, याच्यातलं श्रेयस्कर काय, हे हिताचं कोणतं आहे हे आपण बघायला लागतं. आणि ते जर कळलं मग तिथे आपल्याला त्या बुद्धीला आपोआपच त्याग करण्याची बुद्धी आपली असते की हे माझं माझं असं नाही म्हणायला लागत, आणि भगवंतावरची निष्ठा आपली वाढते. त्यामुळे बुद्धी लागतेच, फक्त त्या बुद्धीचा वापर आपण इकडे व्यवहारामध्ये स्वार्थापणाने करतो आणि इकडे मात्र निस्वार्थपणानं आपण तो करतो. म्हणून ते सांगतात बंधनमुक्त होण्यासाठी ही अशी सारासार विवेक बुद्धी लागते. परमार्थातही तीच बुद्धी आपल्याला हवी असते. त्यालाच आपण वेगळ्या शब्दामध्ये सूक्ष्म बुद्धी असं म्हणतो. मग अशी अंतःकरण पंचक म्हटलं आपण, त्याच्यामध्ये जाणीव असा शब्द वापरला बरं का. आता आपण जी म्हणतो आहे ती सूक्ष्म बुद्धी म्हणतो आहे. त्या सूक्ष्म बुद्धीमध्ये स्वार्थ नाही, आता तो गेला. आता स्थूल बुद्धीमध्ये व्यावहारिक गोष्टीमध्ये आपल्याला तो असतो. व्यावहारिक ह्याच्यामध्ये आपण आपला विचार करतो. किती जरी आत्ता दृश्य जगामध्ये चाललेल्या गोष्टी आहेत तरी तिथे म्हणजे कधी कधी मी असा क्षणभर मनात विचार करते की आत्ता आपल्या दारात समजा 5-50 मुसलमान शस्त्र घेऊन घुसले तर आपण प्रत्येकजण आपला जीव सांभाळण्याचा प्रयत्न करू. बाकीच्यांचं काय होत आहे हे आपण पाहणार नाही. ही जी आहे ही बुद्धी काय आहे, ही व्यावहारिक पातळीची बुद्धी आहे. निस्वार्थ बुद्धी असेल तो काय करेल, माझं काही होऊ दे पण मी दोन्हात करेन, यांना मारूनच टाकेन, सगळ्यांना मला सुखरूप ठेवलं पाहिजे. ह्या ज्या दोन आहेत ना प्रकार इथे कळ्या. व्यावहारिक पातळीची बुद्धी असते ती स्वार्थाची असते. माझं झालं की झालं, बाहेर काही गडबड झाली की आधी आपली मुलं आत घ्यायची, दार लावून टाकायचं, ही झाली स्वार्थी बुद्धी. पण काही नाही, हिमतीला 2 हात करायला जायचं, ही दुसऱ्यांसाठी आपण काहीतरी करतो, ही झाली निस्वार्थी बुद्धी. त्यामुळे व्यावहारिक पातळीवरची आणि पारमार्थिक पातळीवरच्या बुद्धीमध्ये फरक आहे. ही सूक्ष्म बुद्धी आहे. जेव्हा दुसऱ्याचा विचार आपल्या मनात येतो आणि आपण काहीतरी विवेकाने पाऊल टाकतो त्यावेळेला जी बुद्धी वापरतो ती सूक्ष्म बुद्धी आहे. समर्थांचा हेतूच मुळी हा होता ना. आज 1400 मठ आणि 750 वर्ष मुसलमानांची राजवट उलटून टाकायची होती. त्यामुळे या सगळ्या गोष्टीतून पुन्हा ते मूळ मुद्द्यावर येतातच. महंतांना तयार करायचं तर महंतांनी निस्वार्थ बुद्धी असली पाहिजे. तर ती कशी असली पाहिजे, तर हिमतीनं पुढे जाता आलं पाहिजे. माझा जीव मी वाचवीन अशी स्वार्थी बुद्धी नाही असता कामा. तर मी सगळ्यांचा जीव वाचवायचा कदाचित माझा जाईल तरी ते बरोबर आहे, अशा प्रकारचा विचार समर्थांनी आपल्याला दिला. पुढे 50व्या ओळीपासून 57व्या ओळीपर्यंत त्यांनी असं म्हटलं की हा जो आत्मज्ञानी आहे ना त्याला आणखीन एक शब्द वापरला की त्यांनी अमृत प्राशन केलेलं आहे. जो आत्मज्ञानी आहे तो अमृत प्यायलेला आहे, त्यामुळे त्याला मरणच नाही, तो अमरच आहे. तो इथे असला काय किंवा नसला काय, देहधारी असला काय किंवा नसला काय, त्याचा काहीच संबंध नाही आहे. तुम्हा आम्हाला मरण आहे, त्यांना नाहीच आहे. म्हणून आज समर्थ नाही आहेत पण माझा ग्रंथ पाहावा नीट, मी तिथे आहे. आत्ता ज्ञानेश्वर माऊली नाही आहेत पण ज्ञानेश्वर माऊली ग्रंथाच्या रूपाने आहेत. तुम्ही आम्ही गेलो की 13 दिवस विषय संपला, जास्तीत जास्त 13 दिवस, किंवा आपले व्यवहार चालू, कोण विचारतंय कोण आठवण करतंय आपली. तसं यांचं नाही आहे. त्या देहात आहेत किंवा नाही याचा काही विषयच नाही आहे, ते आहेतच. त्यामुळे देहात असं ते अमृत प्राशन केलेलं आहे. आत्मज्ञानी आहेत म्हणजे त्यांनी अमृत प्राशन केलं आहे, त्यांना मृत्यू नाहीच आहे. मग ते ग्रंथांच्या माध्यमातून आपल्यामध्ये आहेत,
सगळ्या संतांच्या अगदी विचार केला तर आपल्याला असं दिसतं की ते देहधारी म्हणून आत्ता नसतील कदाचित, परंतु ते ग्रंथांच्या माध्यमातून आहेत. माणूस मेला की जन्म कसा येईल हा विषय विचारात घेतला तर कळेल आपल्याला की जन्म कसा येईल. काय ग्रंथांच्या माध्यमातून जन्म. आता ते नाही आहेत, मेल्यावर जन्म येतो की नाही, तुम्ही जे करून ठेवलेलं आहे त्याच्यातून तुम्ही आहात की नाही कळतं. असा वेगळा विचार पण 50व्यापासून 57व्यापर्यंत समर्थ सांगतात की हे आत्मज्ञानी जे आहे त्यांनी अमृतप्राशन केलेलं आहे, त्यामुळे देह गेल्यानंतर जन्म येतो की नाही, तो ते असतातच आपल्यामध्ये. जन्म यायचा प्रश्नच कुठे आहे. वेगळ्या रूपात असतात, त्यांना ओळखणं हे आपलं काम आहे. ज्ञानी माणूस जो असतो तो म्हणतो की आत्मज्ञानी माणसाबद्दल की तुमच्या मनात जे विकल्प येतात ते कशामुळे येतात. की समजा आपण असं त्या काळातला प्रश्न आहे, समर्थांनी याचं उदाहरण घेतलं आहे की सामान्य म्हणजे व्यावहारिक पातळीच्या तुमच्या आमच्या आम्हाला काय होतं तर सगळ्या गोष्टींची बाधा होते, यांना काहीच होत नाही. आताच्या भाषेत बोलायचं तर डेंग्यू किंवा हे जे काही नवीन नवीन येत आहेत त्या सगळ्याची बाधा कोणाला होते तर म्हणे या आत्मज्ञानी माणसाला होत नाही. जे अज्ञानी आहेत नेहमी ते त्यांना फक्त होते. त्यांनी शब्द वापरला आहे भूतबाधा, विषबाधा, भूतबाधा, समर्थानी शब्द हवे. हे कोणाला होतं तर म्हणे या अमृतप्राशन करणाऱ्या ज्ञानी माणसाला काही होत नाही. खरं आहे हो, त्या एवढ्या लहान वयातल्या 4 भावंडांना किती किती प्रकारचे त्रास दिले. आपल्या दृष्टीने ते त्रास होते. आपण नुसतं जरी किती आपण मोठं जर पुन्हा तो ज्ञानेश्वर सिनेमा जरी पाहिला, सगळं जरी माहिती असलं तरी गळागळा डोळ्यातनं पाणी येतं की किती त्रास द्यावा हो समाजाने त्यांना. आणि तरी त्यांना तो त्रास नाही हो वाटला. कुठे लिहिलं का पसायदाला ते अक्षरसुद्धा लिहिलं नाही की ह्या लोकांनी मला एवढा त्रास दिला, यांचं काहीतरी काही नाही. तर अशा प्रकारची त्यांची भूमिका असते, कारण ते ज्ञानी असतात. त्यांना कशाची ह्या अशा व्यावहारिक पातळीच्या गोष्टीची बाधा होत नाही, तुम्हा मला होते. म्हणून ते म्हणतात की असतो ना एक झोपेत बडबड करणारा माणूस, तसं म्हणजे झोपेत बडबड करणारा माणूस आपण पाहिला की जसा म्हणतो ना तसं आपलं जीवन आहे. आपलं सगळं जे आपण दृश्य जगात करतो आहे ना ते सगळं बरळणार आहे, ते काही खरं नाही. संतांचं जे आहे ते खरं आहे. आता हे सगळे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची एका आणखीन एक मोठा काय म्हणतो घडाघात केला आहे आणि त्याच्यातून त्यांनी आपल्याला आता मुलं आहेत समोर, पण आपण पण तसेच आहोत. ते बाय तुम्ही हे सगळे प्रश्न काढलेत ना ते सगळे ज्ञानी माणसाला पडतात बरं का. तर त्या मुलाला का बरं वाटलं असेल की वा चला एवढं वर्णन केलं. कारण ते म्हणाले ते समजण्यासाठी त्याला बद्ध माणसाच्या जीवनाची कल्पना कशी करता येईल. बद्ध माणसाला काय वाटतं हे कळणारच नाही. हे सगळं जे काही प्रश्न आहे तुम्हाला नाहीच आहेत ना, तर तुम्ही प्रश्न काढलेत, तुम्हाला प्रश्न पडले त्याचा अर्थ तुम्ही ज्ञानी आहात, काय काळजी करू नका. त्यामुळे लगेच श्रोत्याला सांगून टाकलं की सगळे प्रश्न ज्ञानी माणसाला पडतात, बद्ध माणसाला पण. बद्ध माणसाचं छान चाललेलं असतं. पेपर बघायचा रोजचा, इथे काय लागला आहे तिथे काय लागला आहे, जाहिराती पाहिजे, सिनेमा कुठला लागला आहे, पहिला शो कुठला आहे, मस्त चाललं आहे, त्याला काय पडली आहे. पण ज्ञानी जो आहे त्याला हे सगळं पडतं. त्यामुळे तुम्ही जन्ममृत्यूचा विचार काढला आहे तर तुम्ही काळजी करू नका, बद्धासारखा तुम्ही कुठेही अडकत नाही आहात असं सांगून टाकलं. मुक्त पुरुषाला, या अमृतप्राशन केलेल्या आत्मज्ञानी पुरुषाला पुन्हा जन्म येत नाही. आता हा जो विषय आला तो मनाच्या श्लोकांमध्ये पण बऱ्याच ठिकाणी आला आहे. पुढे पुढे आला आहे. 130वा श्लोक आहे. छान विकल्पाचाच विचार या समासात केला आहे. गीतेमध्ये पण असाच विचार केला आहे. आता त्याचा आपण विचार केला तर खूप सारं आपल्याला होईल. कठोपनिषदात हाच विचार केला आहे. कर्मविपाकाचा सिद्धांत जो आपण म्हणतो तोही याच्यासाठी आहे की आपण त्या लक्षात असं घ्यायचं की आपल्या कर्माप्रमाणे, आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपल्या जीवनात येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी असतात, त्याचा संबंध आपल्या ह्या दृश्य जगामधल्या या आपल्या जीवनाशी काही ठेवायचं कारण नाही आहे. इथे जो काही मार्ग आपल्याला संतांनी दिला आहे त्या मार्गाने आपल्याला जाता येतं. अशा प्रकारचा विचार ते करतात. रामकृष्णांच्या निर्वाणीच्या वेळची हे आहे, त्यांचे निर्वाण झालं त्यावेळेला नरेंद्राच्या मनात संदेह निर्माण झाला. आपण विकल्पाचा विचार करतो ना, त्यामुळे त्याला असं वाटलं की इतकी विकलांग अवस्था रामकृष्णांची होती, कॅन्सर गळ्याचा झाला होता, इतकी होती. तर एकीकडे म्हणतात मी राम मी कृष्ण, तर हे काय आहे. तर आत्ता ह्या अशा आता अगदी अखेरचा क्षण होता की काही मिनटातच आता तो देह जाणार आहे, तरी पण हे मी राम मी कृष्ण म्हणतील का, असा संदेह नरेंद्राच्या मनात आला. आणि म्हणून ते बारकाईनं, खरं तर काय गुरु शिष्यांची जोडी आहे हो. प्रत्येक विवेकानंदांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये रामकृष्णांनी त्याला गुरु म्हणून मार्ग दाखवलेला आहे. तरीही संदेह आला
तरीही मनात विकल्प आला की आता अखेरच्या क्षणी मी राम मी कृष्ण असं ते म्हणणार का? आपल्याला विकल्प मनात काय तर सगळं आपल्याला कळलं आहे तरीही आपल्या मग नरेंद्राच्या मनात आला तर आपल्या ठीक आहे, मग आपल्या पण मनात आला तरी हरकत नाही. पण रामकृष्णाने नरेंद्राला असं त्याही वेळेला म्हटलं, नरेंद्रा अजून तुला संदेह आहे. कसं शिष्याला घडवतात गुरु. त्यांना मनोमनी कळलं की ह्याच्या मनात काय चाललं आहे. नुसतं मनात आलं नरेंद्राच्या की आता हा अखेरचा क्षण आहे, आत्ता पण मी राम मी कृष्ण असं त्याला वाटत असेल. आणि संध्याकाळला रामकृष्णाने विचारलं, अजून तुला वाटतंय असं की मी म्हणजे हा देह नाही आहे? तर अशा प्रकारचे विकल्प आपल्या मनात येतात, ते विकल्पाचं निरसन करावं असं समर्थांनी या गुरुशिष्यांच्या संवादातून आपल्याला सांगितलं. खूप छान समास आहे. आपण एक 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 ओबीचं वाचत गेलो ना तर आपल्याला त्याचा खरंच आनंद मिळेल की आपल्या चुका पण आपल्याला कळतात. असं काही नाही आहे की त्यातलं ते अमृतप्राशन आपण अजून केलेलं नाही आहे, त्यामुळे आपण की आत्मज्ञानी स्वतःला म्हणून घेणं शक्य नाही. पण आपल्या चुका आपल्याला कळतात. दासबोध ग्रंथाच्या अभ्यासाचं खरं म्हणजे फलित हेच आहे की आपलं दुरुस्त होतील असं नाही मी म्हणत, चुका कळतात. चूक दुरुस्त होते की नाही त्याला कदाचित अजून वेळ लागेल, 5-50 वेळा ग्रंथाचा अभ्यास करावा लागेल, परंतु चूक कळते एवढी प्रगती मात्र जरूर होते आपली की आपल्याला हे असं नको होतं मी त्यावेळेला करायला. होऊन गेलेल्या गोष्टीबद्दल असेल पण तरी तेव्हा आपलं चुकलं. आता आपली पुढली पायरी काय आहे? जर आपल्याला कळलं की हे माझं चुकलं तर आपण मोकळ्या मनाने ती दुरुस्त करायला शिकायला पाहिजे. अजून आपली ती नाही प्रगती झाली की मी असं त्या दिवशी नको होतं करायला. हे आता आपल्याला कळलं आहे. आता आपल्या मनाचा मोठेपणा पाहिजे की आपण म्हटलं पाहिजे लगेच त्या व्यक्तीशी जाऊन, हां त्या दिवशी माझं चुकलं आता पुन्हा नाही होणार असं मी काळजी घेईन. ही अजून पुढली प्रगती नाही आपली झाली. त्यामुळे आपल्या मनात विकल्प येतात की काहीतरी काय ती अशीच वागली माझ्याशी म्हणून मला अशी बुद्धी झाली, हे असे विकल्प असतात माझ्या मनामध्ये. तर तसं होता कामा नाही. तर ही आपली थोडीशी किंचित प्रगती म्हणता येईल की आपल्याला मनात विकल्प येतात, ते विकल्प येता कामा नयेत असं वाटतं. विकल्प आलेला कळतो पण तरी झाड पडलं तर हे होतंच, ते होऊ नये म्हणून पुन्हा 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 संत आपल्याला हे सांगायला बसलेत. संतच प्रश्न निर्माण करतात, संतच त्याला उत्तरं देतात आणि ती चफकल आपल्या मनातली असतात असं आपल्या लक्षात येतं. पुढला समास पुढल्या वेळेला. तव स्मरण संतत स्फुरणदा हा घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य करणी पडो, हितरक्षणा विणदुजी कथा नावडो, तुझ्या समयी आमुची तनुही देश काही पडो. जय जय.